श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे आणि आपल्याला स्वामींच्या सेवेमध्ये यायचं आहे. त्यासोबतच आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असावी असं बऱ्याच जणांना वाटत असतं आणि स्वामींची सेवा ही आपल्याला सुरू करायची आहे म्हणून आपण स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरी आणत असतो किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणाला तरी जर असा स्वामी सेवेचा अनुभव आला, तो अनुभव ऐकून आपण आपल्या मनाशी ठरवतो की आपण आपल्या घरी सुद्धा स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो आणावा आणि स्वामींची सेवा ही सुरू करावी, म्हणजेच स्वामींचा आशीर्वाद हा आपल्याला सुद्धा मिळेल. या उद्देशाने आपण स्वामींची मूर्ती किंवा फोटो तर आपल्या घरी आणत असतो. पण स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपण आपल्या घरी आणल्यानंतर कळत नकळत आपल्याला काही माहीत नसतं, यामुळे आपल्याकडनं काही चुका होत असतात आणि आपल्या कळत नकळत आपल्याकडनं ज्या काही चुका होत असतात त्या चुकांमुळे आपल्याला स्वामी सेवेचा अनुभव येण्याऐवजी नुकसानच होत असते आणि आपल्याला असंच वाटत राहतं की आपण तर एवढी स्वामी सेवा करत आहोत पण त्याचं फळ हे आपल्याला काही मिळत नाही, उलट आपलं नुकसानच होत आहे. पण आपल्याकडनं काय चुका होत आहे हे आपल्या लक्षात येत नाही. स्वामींची मूर्ती किंवा फोटो आणल्यानंतर आपल्या घरामध्ये आपण या जर चुका टाळल्या नाही तर आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी ही तयार होत असते. आपल्या घरामध्ये वादविवाद हे सारखे होऊ लागतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपण आपल्या घरी आणल्यानंतर आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत याबद्दलच आज मी तुम्हाला संपूर्ण माहितीही देणार आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा तुम्ही स्वामींची मूर्ती किंवा फोटो हा तुमच्या घरी आणायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या कळत न कळत जर या चुका जर तुम्ही करत असाल तर या चुका इथून पुढे तुम्ही नक्कीच टाळा. तर अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या नाहीयेत याबद्दलच आता आपण जाणून घेऊया. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपण आपल्या घरी जर आणत असू तर ती आपल्याला आणल्यावर अशीच देवघरामध्ये ठेवायची नाहीये. मूर्ती किंवा फोटो आणल्यानंतर तो असाच आपल्याला भिंतीला लावून द्यायचा नाहीये, तर त्या मूर्तीमध्ये त्या फोटोमध्ये आपल्याला प्राण हे आणायचे असतात. जेव्हा आपण आपल्या घरामध्ये एखाद्या देवाचा फोटो किंवा मूर्ती आणतो तेव्हा त्या मूर्तीमध्ये किंवा फोटोमध्ये आपल्याला पूर्णतः प्राण प्रतिष्ठा ही करून मगच तो फोटो किंवा मूर्ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची असते. त्याचप्रमाणे स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपण आपल्या घरी आणल्यानंतर त्या मूर्तीमध्ये किंवा फोटोमध्ये आपल्याला विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा ही करायची असते. स्वामींच्या मूर्तीमध्ये किंवा फोटोमध्ये प्राण आणल्यानंतरच आपण जी काही सेवा ही करत असतो ती त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि त्या केलेल्या सेवेचे फळे आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच विधिवत प्राणप्रतिष्ठा करूनच आपल्याला स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये ठेवायची आहे. बरेच जण ही चूक करतात की स्वामींची मूर्ती किंवा फोटो आणल्यानंतर घरामध्ये आणल्यानंतर ती अशीच ठेवून देतात, तर ही चूक आपल्याला टाळायची आहे. विधिवत प्राणप्रतिष्ठा करूनच आपल्याला ती फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवायची आहे. तसंच आपल्याकडनं अशी सुद्धा चूक ही होत असते की स्वामींचा फोटो आणल्यानंतर तो आपण भिंतीला असाच लावून देतो आणि त्या फोटोला अगदी रोज आपण पुसत सुद्धा नाही. त्याचप्रमाणे त्या फोटोसमोर आपण दिवा किंवा अगरबत्ती हे सुद्धा आपण रोज लावत नाही, तर ही सुद्धा चूक आपल्याला टाळायची आहे. स्वामींचा फोटो आपण आपल्या घरी आणल्यानंतर तो रोज आपल्याला स्वच्छ करायचा आहे, रोज स्वच्छ पुसून काढायचा आहे आणि तसंच सकाळ संध्याकाळ आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर दिवा आणि अगरबत्ती ही लावायची आहे. सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळेस तुम्हाला जमत नसेल तर निदान संध्याकाळी तरी तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर दिवा आणि अगरबत्ती हे नक्की लावा. त्याचप्रमाणे आपल्याला ज्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये रोज स्वयंपाक करून जेवण करत असतो त्याचप्रमाणे स्वामींच्या फोटोला आणि मूर्तीला सुद्धा आपल्या घरामध्ये स्वामींची जी मूर्ती आहे, जो फोटो आहे त्याला सुद्धा आपल्याला रोज न चुकता नैवेद्य हा दाखवायचा आहे. रोज वेगळं काही करून दाखवलं पाहिजे असं नाही. आपण जे काही जेवण हे आपल्या घरामध्ये बनवत असतो, जे काही आपण खात असतो त्याचाच नैवेद्य आपल्याला स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला हा दाखवायचा आहे. आणि जर काही जॉब करणाऱ्या महिला असतील तर त्यांना हे अगदी रोज करायला जमत नसेल तर निदान आठवड्यातून एक दिवस म्हणजे गुरुवारी तरी तुमच्या घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर दर गुरुवारी तरी तुम्ही स्वामींचा फोटो मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहे. स्वामींची मूर्ती स्वच्छ पाण्याने अभिषेक करून तिला पुसायची आहे आणि स्वामींच्या मूर्तीसमोर फोटोसमोर दिवा अगरबत्ती लावल्यानंतर स्वामींना निदान गुरुवारी तरी तुम्हाला नैवेद्य हा जरूर दाखवायचा आहे. बरेच जण आपल्याला वाटतं म्हणून हौशे खातर किंवा कोणाकडे तरी बघितलं म्हणून आपल्या घरी स्वामींची मूर्ती किंवा फोटो घेऊन येतात, पण त्या मूर्तीकडे किंवा फोटोकडे नंतर लक्ष सुद्धा देत नाही. तर असं करू नका. स्वामींची मूर्ती आपल्या घरी आणल्यानंतर तिचं पावित्र्य हे सुद्धा आपल्याकडनं राखलं गेलं पाहिजे. ती मूर्ती किंवा फोटो आपण आपल्या घरी आणल्यानंतर तिची स्वच्छता ही सुद्धा आपल्याकडनं झाली पाहिजे. त्याचप्रमाणे दिवा अगरबत्ती ही सुद्धा आपल्याला रोज आपल्याकडनं झालीच पाहिजे. त्याचप्रमाणे अगदी रोज नाही तर निदान दर गुरुवारी तरी आपण नैवेद्य हा त्या मूर्तीला किंवा फोटोला दाखवलाच पाहिजे. त्याचप्रमाणे तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्वामींच्या फोटोला आपल्याला कधीही हळद कुंकू हे लावायचे नाहीये. स्वामींच्या फोटोला आपल्याला कधीही अष्टगंध किंवा चंदन हे लावायचं आहे. ज्याप्रमाणे आपल्या
आपल्या घरामध्ये हळद आणि कुंकू असतं त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये चंदन आणि अष्टगंध हे सुद्धा असलं पाहिजे आणि हे चंदन आणि अष्टगंधच आपल्याला स्वामींच्या फोटोला लावायचं आहे। चुकूनही हळद आणि कुंकू स्वामींच्या फोटोला कधीही लावू नका। आणि पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच आपण स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला फुलं अर्पण करत असतो, फोटोला हार हा लावत असतो। तर ही अर्पण केलेली फुलं किंवा आपण हा जो हार वाहिला आहे तो आपल्याला ती फुलं कोमेजल्यानंतर ती फुलं शिळी झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे। वाळलेली किंवा शिळी झालेली फुलं त्याचप्रमाणे फुलांचा हार आपल्याला कुठल्याही देवी देवतांना अर्पण हा करायचा नसतो, तसाच ठेवायचा नसतो। ती फुलं शिळी झाल्यावर कोमेजल्यानंतर ती फुलं आपल्याला दुसऱ्या दिवशी काढून घ्यायची असतात आणि जर आपण ती फुलं तशीच राहू दिली, तो हार जर तसाच राहू दिला तर त्यातून निगेटिव्ह एनर्जी ही बाहेर येत असते आणि त्याचा परिणाम हा आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांवर होत असतो आणि त्याचा आपल्याला लाभ होण्याऐवजी आपलं नुकसानच होत असतं। आणि म्हणूनच आपण स्वामींच्या फोटोला मूर्तीला जो काही हार अर्पण करत असू, जे काही फुलं हे अर्पण करत असू, ते आपल्याला जर आज आपण सकाळी स्वामींच्या फोटोला मूर्तीला हार अर्पण केला आहे तर आपल्याला तो दिवसभर तसा ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो हार कोमेजल्यानंतर ती फुलं शिळी झाल्यानंतर आपल्याला ती काढून घ्यायची आहे। बऱ्याच जणांकडनं अशी सुद्धा चूक होत असेल की एकदा हार अर्पण केल्यानंतर तो 8 दिवस म्हणजे या गुरुवारी जर आपण हार हा स्वामींच्या फोटोला लावला तर तो पुढच्या गुरुवारीच काढायचा, 8 दिवस तो तसाच ठेवायचा। तर ही चूक सुद्धा आपल्याला टाळायची आहे। आपण देवांची पूजा करत असताना कधीही शिळी फुलं ही आपल्याला देवाला अर्पण करायची नसतात। देवाला आपल्याला नेहमी ताजीच फुलं ही अर्पण करायची असतात आणि जी शिळी झालेली फुलं आहे ती आपल्याला लगेच काढून घ्यायची असतात। तर याप्रमाणे शिळ्या झालेला हार, सुकलेली फुलं, वाळलेली फुलं यांचा हार आपल्याला स्वामींच्या फोटोला तसाच ठेवायचा नाहीये, तो शिळा झालेला हार आपल्याला काढून घ्यायचा आहे। एक वेळ तुम्ही स्वामींच्या फोटोला फुल किंवा हार हे अर्पण नाही केलं तरी चालेल, पण वाळलेली शिळी झालेली फुलं जी असतात ती तशीच राहू देऊ नका। वाळलेला शिळा झालेला फुलांचा हार हा आपल्याला स्वामींच्या फोटोला कधी अर्पण करायचा नाहीये, शिळा झालेला हार आपल्याला लगेच काढून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे आपण जेव्हा स्वामींची सेवा करत असतो, स्वामींची पूजा करत असतो, तेव्हा आपल्याला काळ्या रंगाचे कपडे घालून स्वामींची सेवा किंवा पूजा करायची नाहीये। त्याचप्रमाणे स्वामींची स्थापना आपण जिथे कुठे करत असू तिथे सुद्धा आपल्याला काळ्या रंगाच्या वस्त्रांचा वापर हा करायचा नाहीये। स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपण आपल्या देवघरामध्ये ठेवणार असू तिथे आपल्याला मूर्तीखाली कुठलेही काळ्या रंगाचे कपडे हे ठेवायचे नाहीये। आपल्या देवघरामध्ये आपण कधीही लाल, पिवळा या कलरचे, केशरी या कलरचेच वस्त्र हे देवांच्या खाली टाकले पाहिजेत। काळ्या रंगाच्या वस्त्रांचा आपल्याला देवपूजेमध्ये कधीही चुकून उपयोग हा करायचा नसतो आणि स्वामी सेवेमध्ये तर आपल्याला या काळ्या रंगाच्या कपड्यांचा चुकूनही वापर हा करायचा नाहीये। त्याचप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो आणल्यानंतर आपल्याकडनं नित्यसेवा ही सुद्धा झालीच पाहिजे। तुम्हाला अगदी रोज जर नित्यसेवेमधील स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे अध्याय वाचणं जमत नसेल तर निदान गुरुवारी तरी तुम्ही एक पाठ हा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा जरूर करा आणि हेही सुद्धा जर तुम्हाला जमत नसेल तर निदान एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जरूर करा। त्याचप्रमाणे स्वामींचा तारक मंत्र जो आहे तो सुद्धा तुम्ही 1 वेळा म्हणा किंवा 11 वेळा म्हणा, याप्रमाणे तो तारक मंत्र तुम्हाला जरूर म्हणायचा आहे। आणि त्याचबरोबर आपण आपल्या घरातून जेव्हाही बाहेर जात असू तेव्हा आपल्याला स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला मुजरा करूनच बाहेर निघायचं आहे। स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपण आपल्या घरामध्ये आणल्यानंतर थोडी तरी स्वामी सेवा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे। मग यामध्ये तुम्ही 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करू शकता आणि 1 वेळा तारक मंत्र सुद्धा म्हणू शकता। आणि स्वामींच्या ज्या काही आरत्या नित्यसेवा या पुस्तकामध्ये दिल्या आहेत त्या आरत्यांपैकी तुम्हाला 1 वेळची जी आरती करणं शक्य होत असेल ती नक्की करा। नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये भूपाळी आरती, त्याचप्रमाणे सकाळी नैवेद्याची आरती आणि संध्याकाळची नैवेद्याची आरती अशा 3 आरत्या दिलेल्या आहे। त्यापैकी तुम्हाला जी आरती करायला शक्य होत असेल ती तुम्ही नक्की करा आणि रोज जर नसेल जमत तर निदान गुरुवारी तरी तुम्ही या आरत्यांपैकी एक आरती ही नक्की करा आणि रोज थोडी थोडी स्वामी सेवा ही सुद्धा नक्कीच करा। आणि घराच्या बाहेर निघताना स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला मुजरा करूनच निघा। रोज आपल्याला स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला मुजरा हा करायचाच आहे। आणि याप्रमाणे जेव्हा तुम्ही स्वामींच्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा कराल, आरती कराल, तेव्हा स्वामींची तुम्ही जी काही सेवा कराल त्याचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल। स्वामींचा फोटो हा नुसताच आणून आपल्या घरामध्ये ठेवून देण्यापेक्षा त्याची आपण रोज पूजा केली, ते नैवेद्य दाखवला, स्वामींची सेवा केली तर आपल्या घरामध्ये अगदी प्रसन्न असं वातावरण हे तयार होईल आणि कुठलीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही आणि आपण जी काही स्वामींची सेवा करू ती सुद्धा फलद्रूप होईल।
तर याप्रमाणे मी ज्या काही चुका तुम्हाला आज या सांगितल्या आहेत, ज्या आपल्याला टाळायच्या आहेत, ज्या चुका आपल्याला चुकूनही करायच्या नाहीयेत, या जर चुका तुमच्याकडनं सुद्धा स्वामींची मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल, स्वामींचा फोटो जर तुमच्या घरामध्ये असेल आणि या चुका जर तुमच्याकडनं होत असतील तर इथून पुढे या चुका तुम्ही नक्कीच टाळा। या चुका टाळल्यानंतर तुमच्या घरामध्ये सकारात्मक परिणाम हा तुम्हाला दिसून येईल, पॉझिटिव्ह एनर्जी ही तुमच्या घरामध्ये निर्माण होईल। तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली आहे की आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर आपल्याला कोणत्या चुका या करायच्या नाहीयेत, कोणत्या चुका या आपल्याला टाळायच्या आहेत, याबद्दल संपूर्ण माहिती ही आपण बघितली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।